सख्या रे भाग 35. इकडे अक्षरा आरामात आणि गाढ झोपली होती. फ्लाईटमधले सगळे लोकांसाठी ती एक केंद्रबिंदू बनली होती याची तिला कल्पना नव्हती. एवढा वेळ निघून गेल्यावरही तिचं डोकं तळहात घेताना अबीरला अजिबात दुखत नव्हतं. जरी अक्षराच्या डोक्याच्या वजनामुळे त्याच्या जखमी हाताच्या पट्टीच्या वरच्या पृष्ठभागावर थोडं रक्त नक्कीच आलं होतं आणि हात त्याच स्थितीत ठेवल्याने तो सुन्न होऊ लागला. तरीही कितीही वेळ ती त्याच्या हातावर झोपत राहिली तरी तो अजिबात थकणार नव्हता. पण असं प्रेम सगळ्यांसमोर दाखवून तो नक्कीच थोडा हेजिटेट झाला होता, म्हणून त्याने त्याची नजर सर्वांपासून हटवून फक्त अक्षराच्या चेहऱ्यावर केली. तिचा चेहरा झोपेतही खूप सुंदर दिसत होता. त्याचा आपसुकच तिच्या चेहऱ्यावर गेला. पण जेव्हा त्याचा हात तिच्या चेहऱ्यापासून काही इंच दूर होता त्या क्षणी त्याने हे करणं थांबवलं. त्याची बोटे थोडा वेळ हवेतच लटकतच राहिली. मग तेव्हा अक्षरा हळूच पापण्या उघडझाप करताना दिसली. बहुधा त्याच स्थितीत झोपल्यामुळे तिची मान दुखत असावी म्हणून तिने हात वर करून तिच्या मानेवर ठेवला आणि डोळे न उघडता ती अबीरच्या हातातून उठली आणि तिच्या मानेला सरळ करू लागली. क्षणभर झोपेतून उठण्यासाठी ती डोळे मिचकावू लागली. ते उघडत राहिल्यावर तिला अबीरचा चेहरा अस्पष्टपणे गुंडाळलेला दिसला. अचानक समोर त्याचा चेहरा पाहून ती पूर्णपणे जागी झाली. तिने पूर्ण डोळे उघडून अबीरकडे संशयाने आणि भीतीने बघू लागली. तिच्याकडे बघत तिथेच उभ्या असलेल्या अबीरने हात खाली करायचा प्रयत्न केला, पण तो त्याच स्थितीत ठेवल्याने त्याच्या हाताला खूप दुखायला लागलं. त्यामुळे त्याने हळूहळू खाली उतरवून हलवायला सुरुवात केली, त्यामुळे रक्त सामान्यपणे वाहू शकेल आणि सुन्न हात पुन्हा कार्यात येईल. अक्षरा झोपेतून उठलेली पाहून सर्व प्रवाशांनी अचानक तोंडातून "ऑउ" असा आवाज काढला आणि हसायलाही लागले. हे ऐकून अक्षराच्या चेहऱ्यावर एक विचित्र संभ्रम उमटला आणि तिने तिच्या डोळ्यांनी कधी अबीरला तर कधी तिच्या आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांना पाहू लागली. तिचे गोंधळलेली हावभाव आणि लोकांची उत्सुकता पाहून अबीर तिथून त्याच्या सीटवर जाण्यासाठी मागे वळू लागला, पण अक्षराला तिच्याबद्दल त्याच्या मनात भरलेली भावना कळू नये असं त्याला स्पष्टपणे वाटत होतं, म्हणून लोकांना काहीही बोलायची संधी मिळावी ज्यामुळे अक्षराला कळेल की ती अबीरच्या हातावर झोपली होती. हे सत्य लपवून तो पुढे सरकणार होता तेवढ्यात सगळे प्रवासी टाळ्या वाजवू लागले आणि म्हणू लागले, "वी वॉन्ट यट किस यू लाऊ, वी वॉन्ट यट किस यू लाऊ." सगळ्यांना असं किससाठी ओरडताना पाहून अबीरची पावलं तिथेच थांबली आणि तो त्याच्या थंड भावनाहीन डोळ्यांनी सगळ्यांकडे कुत्सितपणे पाहू लागला. त्यांना त्याचं प्रेम समजू शकत नव्हतं. त्यांना फक्त मजा करायची होती. त्यांना हसून त्यांचा प्रवास घालवायचा होता. पण त्याच्यासाठी अक्षरा हेच त्याचं प्रेम होतं आणि तो तिला सर्वांसमोर किस करू शकत नव्हता. कुठेतरी त्याला माहीत होतं की त्याच्या या कृतीमुळे ती किती अस्वस्थ होईल आणि तिला लाजही वाटेल. तीच अक्षरा अजूनही समजू शकली नाही की ते लोक असे का चीअर करत होते. तिने डोळे उघडताच अबीरला समोर पाहून लोक असे का जल्लोष करत होते. तिला या गोष्टी कळत नव्हत्या. ती फक्त त्यात भर घालत होती. तिची नजर अबीरच्या चेहऱ्यावर पडली. सकाळी जुहू येथील त्याच्या हवेलीत आल्यापासून त्याची आत्तापर्यंतची मनस्थिती ठीक होती, पण या क्षणी तो पूर्णपणे निस्तेज आणि उदास होता. तो आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. इतर कोणत्याही भावना तिचा राग आणि लोकांचा कोलाहल यात आता तिला समजलं की सगळे प्रवासी अबीरला किस घ्यायला सांगत होते, पण कोणाला? ती मनातच विचार करत होती. दरम्यान अबीर ओरडला, "इनफ इज इनफ. आय एम नॉट गोइंग टू किस हार." "हे झालं, मी तिला किस करणार नाही आहे." अबीरच्या आवाजातील ताकद आणि कर्कशपणाने संपूर्ण प्लेनमध्ये शांतता पसरली. सर्वजण अचानक गप्प झाले आणि त्याच्याकडे थोडेसे बेफिकीर नजरेने पाहू लागले. पण या सगळ्याचा त्याच्यावर काय परिणाम होणार होता? तो अजूनही प्लेनच्या विंडोबाहेर रिकाम्या रीतीने बघत होता, जणू त्याचा अक्षराशी काही संबंधच नव्हता. तिथून त्याच्या सीटवर जाण्यापूर्वी अबीर काही क्षण थांबला, पण शेवटी त्याने अक्षरकडे एक नजर टाकण्याचा विचार केला. आणि तिकडे पाहिल्यावर त्याच्या सीटवर तो त्या दिशेने चालू लागला. एवढा राग दाखवत अबीर तिथून निघून गेल्यावर अक्षराला समजलं की होतं की त्याने कोणाला किस करायला नकार दिला होता. तिच्याशिवाय कोण असणार? तिला माहिती होतं की त्याला ती आवडत नाही. तो तिचा एक प्रकारे तिरस्कार करतो. मग कुणाच्या सांगण्यावरून तो खोटं प्रेम दाखवायला का राजी होईल? तो तिच्यावर प्रेम करतो हे तो लोकांसमोर का सिद्ध करेल? तिच्यासाठी अबीर म्हणजे दोन भिन्न लोक होते. एक जेव्हा तो तिच्या इच्छेनुसार तिच्यावर प्रेम करायचा आणि तिची काळजी घ्यायचा. आणि एक जेव्हा तो रागावतो तेव्हा तो तिला दुखावण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हता.
राजीवचं कोमेजलेलं हृदय पुन्हा एकदा आनंदाने फुललं जेव्हा अबीरने अक्षराला किस केलं नाही आणि परत येऊन आपल्या सीटवर बसला. त्यामुळे ती आनंदी स्वरात म्हणाली, सच स्टुपिड पीपल्स. या मूर्ख लोकांना काही सेन्स नाहीये. ती असं म्हणत होती जेव्हा अबीर पुन्हा एकदा त्याच्या विलक्षण थंड आणि दुखावलेल्या आवाजात म्हणाला, तू तुझा आवाज कमी ठेवशील का? आय डोंट लाईक युअर व्हॉइस राईट नाव. मला सध्या तुझा आवाज आवडत नाहीये. अबीरचं इतकं कडवट बोलणं ऐकून राजवी एकदम गप्प झाली. एका क्षणात तिच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उतरलेला दिसू लागला आणि असा आवाज करत तिने थोडंसं डोकं हलवायला सुरुवात केली आणि दुसरीकडे वळली. इकडे तिची नजर अबीरच्या जखमी हातावरील पट्टीवर पडेपर्यंत अक्षरा तिच्या आजूबाजूला येणाऱ्या अबीरबद्दलच्या गप्पा ऐकत राहिली. क्षणभर त्या रक्ताने माखलेल्या पट्टीकडे पाहिल्यावर तिला तिच्या जवळ बसलेल्या मुलाचा आवाज ऐकू येऊ लागला. ज्याने ती घाबरली आणि अचानक सरळ झाली. अबीर मलिक नावाचा मुलगा अक्षराकडे चोरलेल्या नजरेने पाहतो आणि विचारतो, तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे का? तुम्ही त्याला पाहत आहात का की ते तुमच्याबद्दल किती ओव्हर प्रोटेक्टिव्ह होताय? काय चक्कर आहे लिटिल प्रेटी डॉल? त्याच्या अचानक आवाजाने ती आधीच घाबरली होती पण जेव्हा तिने त्याचा प्रश्न पूर्णपणे ऐकला आणि तिला खात्री झाली की ती झोपेतून उठली तेव्हा अबीर तिच्या जवळ विनाकारण उभा नव्हता. काहीतरी घडलं होतं पण काय? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अक्षरा आता त्या मुलाला विचारते, मी झोपल्यानंतर काय झालं? काही विशेष नाही. हरेणसाठी सिंह आणि कोल्ह्याची फाईट झाली. तो मुलगा म्हणाला. काय? अक्षरा न समजून म्हणाली. त्यावर त्या मुलाने आपला एक डोळा मारला आणि तिला पुन्हा म्हणाला, खरं सांग तुम्ही दोघी गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहेत ना? पण आता तुम्हा दोघांचं ब्रेकअप झालं आहे का? हे ऐकून अक्षराने पुन्हा डोकं टेकवलं आणि अबीरकडे बघू लागली आणि जवळ 2 मिनिटे त्याच्याकडे पाहिल्यानंतर एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, ब्रेकअप? हे शब्द तिला चेष्टेसारखे वाटले होते. त्या दोघांमध्ये कधी पॅचअप झालेलं ज्यामुळे ब्रेकअप झालं असतं. स्वतःच्या नात्यावर हसत ती पुढे म्हणाली, आम्ही नवरा बायको आहोत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमचं कधीच ब्रेकअप झालं नाही. काय? तू त्याची बायको आहेस? अक्षराचं बोलणं ऐकून त्याला धक्काच बसला. जवळजवळ तो ओरडला. त्याचा आवाज इतका मोठा होता की सर्व प्लेनमध्ये बसलेले लोक त्याच्याकडे बघू लागले. पण लवकरच आवाज कमी करत तो म्हणाला, तो तुझा नवरा आहे? अक्षराने मान हलवली. 10 सेकंदांच्या गंभीर विचारानंतर मुलगा म्हणाला, तुम्ही दोघांनी एकमेकांना तुमच्या प्रेमाबद्दल सांगितलं असतं तर बरं झालं असतं. पण आता माझा पत्ता कट झाला आता मी तुझ्यावर लाईन सुद्धा मारू शकत नाही. तुम्ही दोघं प्रेमाबद्दल एकमेकांना सांगा. हे शब्द अक्षराच्या मनाला भिडले. क्षणार्धात तिच्या पापण्या उदासीनतेने भरू लागल्या. ती अश्रूंनी पूर्ण ओली झाली. तो तिचा इतका द्वेष करत होता की त्याला तिच्यासोबत एकाच घरात राहणं आवडत नव्हतं. अगदी त्याच्याच जवळीकीची किंमत लावून तो तिच्या प्रेमाचा अपमान करायचा. मग या अनोळखी व्यक्तीला आपण त्याच्यावर प्रेम करतो असं का वाटलं? सर्व काही फक्त तिचा भ्रम आहे. तो तिला म्हणाला होता, मी तुझ्या शेवटच्या श्वासपर्यंत तुझ्याबरोबर खेळेन. शेवटचा श्वास सुद्धा तिचा स्वतःचा नसणार होता. मग या सगळ्यात प्रेम कुठे होतं? इकडे लंडनमध्ये अलिशा आणि मनवीरच्या लग्नाची तारीख जवळ येत होती. त्यांच्या लग्नाची चर्चा घरभर ऐकू येत होती. आज मनवीर इथून निघून गेल्यापासून नैनिका दिवसभर फक्त लग्नाबद्दलच ऐकत राहिली. अगदी घरातील नोकर त्यांच्या ग्रँड वेडिंग सेलिब्रेशनबद्दल आपापसात चर्चा करताना दिसले. त्यांची तयारी आणि आलिशाकडे इतकं लक्ष जातंय हे पाहून नैनिकाला तिथून निघून जावंसं वाटलं पण इच्छा नसतानाही तिला तिच्या डोळ्यासमोर दुसऱ्या मुलीशी तिच्या प्रेमाने लग्न करताना पाहावं लागणार होतं. जर कोर्ट ऑर्डर्सनुसार तिच्या वडिलांनी तिला जबरदस्तीने त्यांच्यासोबत राहण्यास भाग पाडलं नसतं तर ती खूप आधी इथून निघून गेली असती. पण या क्षणी तिला येथून पळून जाण्याचा एकच मार्ग सापडला होता आणि तो मार्ग होता तिची बिझनेस मीटिंग. घर सोडण्यापूर्वी नैनिकाने तिच्या वडिलांना खोटं सांगितलं की त्याचे बिझनेस क्लायंट लंडनला आले आहे आणि त्यांना तिला भेटायचं आहे. म्हणून तिला 2 दिवस हॉटेलमध्ये राहण्यासाठी परमिशन द्या. अन्यथा ती सुमारे 20 लोकांना त्यांच्याच घरात राहायला लावणार. घरात लग्नाचं वातावरण असल्याने आणि व्यस्त असल्याने नैनिकाच्या वडिलांनी तिला हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली आणि हॉटेलचं भाडं ते देतील असं सांगितलं पण तिच्या सवयीप्रमाणे नैनिकाला कोणाचीही मदत घ्यायची नव्हती आणि त्यामुळेच तिने त्यांना स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली, मला कोणाच्याही आधाराची गरज नाही आहे. जर तुम्ही मॉमला साथ देऊ शकला नाहीत तर मलाही साथ देण्याचा प्रयत्न करू नका.
नैनिकाचं त्यांच्यावर अजिबात प्रेम नाही हे तिच्या वडिलांना चांगलंच माहीत होतं. ती फक्त कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी इथे राहिली होती. नाहीतर घरी असूनही तिला त्याच्या कशावरही अधिकार गाजवताना दिसत नव्हती आणि नाती बाहेर जाण्यासाठी त्यांच्या महागड्या गाड्या वापरत होती. येण्याआधीही ती स्वतःसाठी वेगळा सर्वंट ठेवायची आणि त्याचा पगार ती स्वतः भरायची. त्यामुळे त्यांना तिचं फारसं वाईट वाटलं नाही आणि हसत हसत तिला म्हणाले, जिथे प्रेम नसतं त्या नात्यासोबत जबरदस्ती करू नये, नाही तर दुःखाशिवाय काहीच मिळत नाही बेटा. प्रेम नव्हतं का? नैनिका हसली आणि खोलीतून बाहेर पडण्याआधी ती म्हणाली, तुमचं तिच्यावर प्रेम नव्हतं. एक वेळा जा आणि मॉमला एकदा भेटा. मग कळेल की ती तुमच्यासारख्या माणसावर किती प्रेम करते. अजूनही, असं म्हणत नैनिका तिथून तिची छोटीशी ट्रॉली बॅग घेऊन चालायला लागली. तिच्या बालपणीच्या वाईट आठवणी आणि मॉमचं दुःख पुन्हा एकदा तिच्या मनात ताजं झालं, त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. पण तिच्या मजबूत प्रतिमेमुळे तिने स्वतःला रडण्यापासून कसं तरी थांबवलं आणि डोळ्यांवर काळा सनग्लासेस घालून ती तिच्या उंच टाच्यांसह पायऱ्यांवरून खाली गेली आणि घराबाहेर गेली. वडिलांशी बोलत असताना तिने हवेलीच्या बाहेर आधीच उभ्या केलेल्या कॅबमध्ये चढल्यानंतर तिने ड्रायव्हरला लंडनमधील कोणत्याही हॉटेलमध्ये जाण्यास सांगितलं आणि तिचा फोन अनलॉकच केला आणि तिने मुंबईतील घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ती एक बिझनेस वुमन असल्याने तिने प्रथम इतर कंपन्यांचे शेअर्स आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेले नवीन प्रोजेक्ट्स बघितले. बिर्ला कन्स्ट्रक्शन आणि खुराणा कन्स्ट्रक्शन एकत्र काम करत असल्याच्या बातम्या वाचून ती आधी हसली आणि मग स्वतःच म्हणाली, खूप छान मनवीर. तिकडे तू तुझ्या बहिणीला अबीरच्या मागे लावलं आहेस आणि इथे तू माझ्या वडिलांच्या कंपनीत कोलॅबरेट करतो आहेस. तू माझ्यासोबत असतास तर तुला हे सगळं कुठे मिळालं असतं ना. वेल डन, असं म्हणत ती बातमी वाचत राहिली. बातमी वाचत असताना अचानक तिची नजर अक्षराच्या नावावर पडली. मग तिला तिचे सगळं वाईट बोलणं वागणं आठवू लागलं आणि तिचं मन अपराधीपणाने भरून गेलं. ती नेहमीच लोकांसमोर स्ट्रिक्ट राहायची जेणेकरून कोणीही तिला एकटी समजू नये आणि तिचा गैरफायदा घेऊ नये. परंतु तिने मुद्दाम कधीच अक्षराला दुखावण्याचा विचारही केला नाही. परंतु त्यावेळी अबीर आणि तिच्या कंपनीशी तिचा कॉन्ट्रॅक्ट तुटलेला पाहून ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती आणि इच्छा नसतानाही ती अक्षरावर आपली निराशा बाहेर काढत होती. ओह, मी तिला किती काही बोलले. मुंबईला पोहोचल्यावर मी तिची माफी मागितली पाहिजे. ती स्वतःशीच बडबडली. पण नंतर तिच्या मनात आलं की ती 1.5 महिना लंडनला राहणार होती आणि या दिवसात ती तिच्या आतल्या अपराधीपणामुळे मरूनच जाईल असं तिला वाटलं. म्हणून तिने फोनवरून पटकन न्यूज बंद केली, कॉल लॉग उघडला आणि तिच्या असिस्टंटला डायल केला. कॉल रिसीव्ह करताच ती तिच्या आवाजात उत्साहाने म्हणाली, मला अक्षरा बिर्लाचा फोन नंबर हवा आहे. संध्याकाळपर्यंत माझ्या फोनवर पाठवा. जर खूप उशीर झाला तर तुम्ही मला कळवू शकता. फार उशीर होणार नाही मॅडम, मी तुम्हाला लवकरच पाठवीन. माझी एक मैत्रीण बिर्ला ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करते आणि तिने नक्कीच तिचा नंबर सेव्ह केला असेल. पलीकडून आवाज आला, ठीक आहे मग लवकर कर. असं म्हणत नैनिकाने कानावरून फोन काढला आणि कॉल डिस्कनेक्ट करत ड्रायव्हरला हॉटेलपर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल हे विचारू लागली. दुसरीकडे नील सकाळी मुंबईत ऑफिसला पोहोचला तेव्हा त्याचा भाऊ अबीरच्या केबिनमध्ये येण्यापूर्वीच त्याची नजर तिथल्या स्टाफ आणि इंजिनियर्सवर पडली. ते आपापसात काहीतरी चर्चा करत होते. ते काय बडबड करताय हे शोधण्यासाठी तो पुढे सरसावला तेव्हा अचानक त्याची नजर त्यांच्यामध्ये उभ्या असलेल्या आरोहीवर पडली. ती एखादी गोष्ट समजावून सांगताना फाईल्सच्या कागदांवर वारंवार हात घालून पेपर्स बाहेर काढून त्यांना देत होती. त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर नील 2 मिनिटे थांबला. आरोहीच्या विखुरलेल्या केसांच्या अवस्थेकडे बघत नील शांतपणे हसत राहिला. त्याला तिची दया आली. हॅलो एव्हरीवन, नीलने सर्वांना त्याच्या दिशेने हात दाखवत म्हटलं. त्याचा आवाज ऐकून सर्वजण त्याच्याकडे बघण्यासाठी मागे वळून एक एक शुभेच्छा देताना त्याला गुड मॉर्निंगच्या म्हणाले. पण नंतर परत आरोहीकडे वळून प्रॉब्लेम डिस्कस करू लागले. त्यावर नील पुन्हा म्हणाला, गाईज, तुम्ही सर्व तिला श्वास तर घेऊ द्या. असं म्हणत त्याने हात पुढे केला आणि गर्दीतून जाऊन त्याने आरोहीचं मनगट पकडलं आणि पुढच्याच क्षणात तिला तेथून दूर खेचलं. तो बाहेर आला आणि तिला त्याच्या शेजारी उभं केलं आणि हळूवारपणे कुजबुजला, मी इथे नसतो तर तुझं काय झालं असतं. त्याचं असं खेचणं आणि तिच्या मानेवर आणि कानांवर त्याचा उबदार श्वास जाणवणं यामुळे आरोहीच्या हृदयाचे ठोके अचानक वेगवान झाले.
मग अचानक तिला तिचं आणि नीलचं किस आठवलं, जे इंदोरमध्ये घडलं होतं ते आठवताच तिने ओठ चावले आणि शरमेने डोळे खाली करून जमिनीकडे बघू लागली. पण लवकरच नीलने सगळ्यांना मीटिंग रूममध्ये यायला सांगितलं. आरोहीला त्याच्या भावाच्या केबिनमध्ये यायला सांगितलं. नीलच्या स्पर्शाच्या जाणीवेत हरवल्यामुळे आरोहीने त्याचा आदेशही ऐकला नाही आणि जमिनीकडे पाहत उभी राहिली. नील पुढे सरकला. आरोही त्याच्या मागे येत नसल्याचं पाहून त्याने एक दीर्घ श्वास घेऊन आरोहीकडे मागे वळला आणि काहीही न बोलता तिचं मनगट धरून चालू लागला. त्याच्या पाठीमागे चालत असलेल्या आरोहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि ती नीलकडे पाहत होती. या क्षणी मनातल्या मनात आभार मानत होती. जर अबीरने तिला नीलसोबत काम करायला सांगितलं नसतं तर तिला कधीच हा आनंद अनुभवता आला नसता. त्यामुळे या क्षणी ती कुठेतरी त्याचे आभार मानत होती. जरी तिने आधीही नीलसोबत काम केलं होतं आणि तसाच आनंदही अनुभवला होता. पण मुंबईत आल्यावर 4 महिन्यांनंतर मिळालेला हा आनंद तिच्या मनात जवळजवळ हरवला होता. केबिनमध्ये पोहोचल्यावर नीलने आरोहीचा हात सोडला आणि अबीरच्या जागी बसण्याऐवजी तो स्वतः तिच्या समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसला. ते पाहून आरोहीने त्याला विचारलं, तुम्ही 1 आठवड्यासाठी डायरेक्टर आहात, तुम्ही तिथेच बसा. भाईला आवडत नाही की कोणी त्याच्या वस्तू स्वतःच्या म्हणवून घेईल किंवा त्यावर हक्क सांगेल, म्हणूनच मला त्याच्या अनुपस्थितीतही तिथे बसायचे नाही आहे. तरीही मला त्याच्या खुर्चीत रस नाही. भाईने आधीच ती गोष्ट घेऊन घेतली होती ज्यात मला रस होता. हे बोलता बोलता नील थांबला. त्यावर आरोहीने त्याला विचारलं, अबीर सरांनी अशी कोणती गोष्ट घेतली आहे तुमच्याकडून? तुम्ही मला सांगा, मी मिसेस बिर्लाला सांगेन, कदाचित त्या तुम्हाला मदत करू शकतील. अक्षराकडून, असं म्हणत नील तिथल्या टेबलावर अबीरने ठेवलेल्या काही फाईल्स उघडू लागला. हो हो, त्यांनाच. तुम्ही सांगा तर, त्या नक्कीच मदत करतील. आरोही आग्रह करत त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. तिलाच तिच्याकडून कसं मागणार? आणि ती मला कशी मदत करेल? ती आधीच माझ्या भाईची झाली आहे आणि मला वाटू लागलं आहे की ती देखील त्याच्यावर प्रेम करू लागली आहे. नाहीतर कोणीही त्याच्यासोबत इतके दिवस राहू शकत नाही. अबीर भाई आणि अक्षरा एकत्र राहणं ही आमच्या कुटुंबासाठी या वर्षातील सर्वात मोठी अचीवमेंट असणार आहे. नीलने आरोहीकडे सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने पाहिलं. हे ऐकून आरोहीला समजू लागलं की नील ज्या मुलीशी लग्न करणार होता ती दुसरी कोणी नसून अक्षरा आहे. जर अक्षराचा हॉटेल रूमचा अपघात अबीर सोबत झाला नसता तर आज ती नीलची बायको झाली असती. तिचा पन्ना आधीच कट झाला असता. हे तिच्या मनात येताच आरोही लगेच म्हणाली, याचा अर्थ असा होतो का की तुमचं मिसेस बिर्लावर प्रेम होतं? अजूनही आहे? नील रागाने म्हणाला. नीलचे हे शब्द आरोहीला उदास करू लागतात. त्याचं अजूनही अक्षरावर प्रेम आहे. अक्षरा शरीराने आणि मनाने अबीरची आहे हे त्याला चांगलं माहीत असूनही तो तिच्यासाठी दुःखी आहे, यामुळे आरोही दुःखी झाली. अश्रूंचे काही थेंब तिच्या डोळ्यांच्या कोपराजवळ जमले, जे तिने पटकन हाताने पुसले जेणेकरून नीलची नजर तिच्यावर पडू नये. आरोही आता गप्प बसल्यासारखं वाटून नीलने आपलं डोकं थोडंसं वळवून आरोहीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक विचित्र ओसाडपणा पाहून तो तिला पुन्हा म्हणाला, तुला काय झालं? काही नाही, असं म्हणत नील 2 मिनिटं आरोहीकडे टक लावून पाहत राहिला. तिला अजूनही एका विचित्र शांततेत बुडालेली पाहून तो पुन्हा म्हणाला, तू माझी फ्रेंड आहेस. इंदोरमध्ये आपण एकत्र काम करायचो. म्हणून मी ते तुझ्याबरोबर शेअर केलं. तुला काही विचित्र वाटलं का की तू गप्प झालीस? नाही, त्यात काही विचित्र नव्हतं. पण मला तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की मिसेस बिर्लाला पहिल्या भेटीपासूनच अबीर सर आवडतात आणि त्यांनी हे माझ्याशी शेअर केलं होतं तुमच्यासारखं फ्रेंड म्हणून. आरोही नीलला जवळजवळ टोमणे मारत म्हणाली. फर्स्ट मीटिंगपासून, म्हणजे त्या कॅफेतल्या भांडणानंतरपासून तिला अबीर भाई आवडतो. नील आश्चर्याने म्हणाला. हो, आणि दुसऱ्याच्या बायकोवर लक्ष ठेवणं काही चांगलं नाही. एवढं बोलून आरोही उठली आणि केबिनमधून बाहेर पडण्याआधी जरा रागानेच मागे वळून म्हणाली, डोळे असतील तर आसपास खूप मुली आहेत. असं बोलून ती केबिनच्या बाहेर जाण्याआधीच नील त्याच्या जागेवरून उठला आणि पुढे सरकला आणि आरोहीचा हात धरून केबिनच्या दारात सरकवलं. काय? आरोहीने पटकन प्रतिक्रिया दिली आणि तिच्या भुवया अरुंद करून त्याच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करू लागली. पण नीलने यावर कोणतीही प्रतिक्रिया न दाखवता आपले दोन्ही हात वर करून आरोहीकडे ओवाळले. तो तिला घेरून म्हणाला, त्या किसनंतर तुला माझ्यासाठी काहीच फील झालं नाही? नाही. आरोही तिची नजर हटवत पटकन म्हणाली. मग तू माझ्याकडे का बघत नाहीस?
तो म्हणाला, मी तुमच्याकडे पाहण्यास बांधील आहे का? ती म्हणाली, हे पण खरं आहे मिस आरोही. पण मला तुम्हाला हेही स्पष्ट करायचं आहे की माझ्यासाठी काही फील करू नको, ते कीच एक चूक होती. आरोहीला नीलची ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि तो तिला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलून नाराज करायचा. म्हणून ती रागाने म्हणाली, ही माझी चूक होती आणि मलाही माझी चूक आठवते. तुम्ही पुन्हा पुन्हा मला आठवण करून देऊ नका. असंही माझं कोणावर तरी प्रेम आहे आणि मला तुमचा फेस आवडतही नाही. तुम्ही आता माझ्या मार्गावरून बाजूला व्हा. तुला माझा हँडसम फेस आवडत नाही. आणि तू कोणावर प्रेम करते? नील पटकन पण आश्चर्याने म्हणाला, तुम्हाला काय करायचं आहे? निदान तो तुमच्यासारखा नाहीये, आता सोडा. असं म्हणत तिने नीलच्या हातावर हात मारायचा प्रयत्न केला जेणेकरून तो खाली पडेल आणि ती तिथून पळून जाईल. पण त्याआधी नीलने त्याचे दोन्ही हात काढले आणि रागाने तिला म्हणाला, तू माझ्यापासून दूर राहा, नाही तर तुझ्या बॉयफ्रेंडला वाईट वाटेल. मी दूरच आहे. आरोही तिथून निघताना म्हणाली. एकदाची ती केबिनच्या बाहेर गेली. कळत नाही का नीलचा दडपलेला राग बाहेर येऊ लागला आणि त्याने केबिनमध्ये ठेवलेले सोफ्याच्या उशी उचलून दाराकडे फेकायला सुरुवात केली, पण एक उशी टाकल्यावर तो आणखी एक फेकणारच होता. त्याच क्षणी आरोहीने पुन्हा एकदा दरवाजा उघडला आणि दुसरी उशी सरळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावर आदळली. ती कुशीवर पडताच आरोहीने नाकावर हात ठेवला आणि नीलला म्हणाली, तुम्ही मला मीटिंग करायला सांगितली होती, तुम्हाला आठवत असेल तर मीटिंग रूममध्ये जाऊया का? एवढं बोलून त्याने केबिनचा दरवाजा बंद करून बाहेर गेली आणि नील तिची नक्कल करत स्वतःशीच म्हणाला, मीटिंग रूममध्ये जाऊया का? आली मोठी मला ऑर्डर देणारी. माझ्यापेक्षा सुंदर कोणी असूच शकत नाही. एका दिवसात 2 मुलींनी मला नाकारलं. आधी मला अक्षराच्या प्रेमाबद्दल कळलं आणि आता ही आरोही. इतके छान ओठ आहेत माझे. किस घेतल्यानंतरही ती माझ्या प्रेमात कशी पडली नाही. दुहेरी अवतरण चिन्ह. हे गाईज, होते एका प्रेमाची हळूहळू सुरुवात. नक्की सांगा, बघूया अजून पुढे काय होतं ते. त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.